निवी काय काम आहे? नाही काम नाही, तुला भेटायला तुझ्या शाळेतल्या मैत्रिणी आलेत. शाळेतल्या मैत्रिणी? सरप्राईज! अगं तुम्ही दोघी? हो आम्हीच. अगं कशी आहेस तू? असं कसं अचानक आलात तुम्ही? काय करणार, तू तर लग्नाला आमंत्रण दिलं नाहीस, मग म्हटलं आपणच आपल्या मैत्रिणीला भेटून येऊ. अगं असं काय करतेस? मी पत्रिका पाठवली होती, तुम्हाला मिळाली नाही? अगं मिळाली होती ग, ही उगाच पिडतीये तुला. अगं तुझ्या लग्नाला यायला जमलं नाही आम्हाला, म्हणून मग आम्ही आत्ता आलो. पण तुझ्या सासरचा पत्ता आम्हाला माहितच नव्हता, म्हणून मग आम्ही डायरेक्ट तुझ्या घरी आलो. अगं मग मला फोन करायचात ना. तुला फोन केला असता तर तुझ्या आईला भेटायला मिळालं असतं का? हो की नाही काकू? हा हो ना, बरं झालं तुम्ही आलात ते. सासर पण अगदी विचार करून निवडलंय सा निवी, म्हणजे एका पावलावर सासर आणि दुसऱ्या पावलावर माहेर. आता तर काय रोजच आईला भेटशील. हवं ते खाता येईल ना तुला? कोण आलाय का निवी? सासूबाई, ह्या माझ्या शाळेतल्या मैत्रिणी आहेत. ही पूजा आणि ती श्रुती. नमस्कार. 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 बरं निवी, आता आम्हाला आत बोलवणार आहेस का इथनच परत पाठवणार? अगं आय एम सो सॉरी. या ना, या आत या, बसा. या या या. निवेदिता दार लावून घे ग, डास येतात ना. हा निवी, घर छान आहे का तुझं? इंटेरियर पण खूप भारी बनवलंय. तू स्वतः प्लॅन केलंयस का? अगं नाही, माझ्या लग्नाच्या आधीपासून हे असंच आहे. काही म्हणा आपण काकू, आमची मैत्रीण फार गुणी मुलगी आहे. हा, शाळेत असताना ती आमच्या सगळ्यांची एवढी काळजी घ्यायची की सगळे लोक आम्हाला ही तुमची मोठी बहीण आहे का असं विचारायचे. आम्ही तर हिला आजीबाई असं चिडवायचो. आणि आम्हाला खात्री आहे तुमच्या सगळ्यांची सुद्धा खूप काळजी घेत असणार. घेते ना हो काकू? हो हो खूपच. दिव्यताई, मी खेळायला जाऊ? निवी, हा कोण? तुझ्या जावेचा मुलगा का? नाही नाही, हा ना हिच्या. हा माझा लहान भाऊ आहे. तुझा लहान भाऊ? पण तुमच्या वयात तर खूपच अंतर आहे. आणि तू कधी सांगितलं नाहीस की तुला 2 भाऊ आहेत? हो, कारण निहारला तर आम्ही ओळखतो. निवेदिता, अगं ओळख करून दे त्यांची तुझ्या लहान भावाशी. हो अगं, तुम्हाला कधी सांगितलं नाही मी, पण मी तुमच्यासाठी काहीतरी खायला आणते. हा, बसा तुम्ही. जेवण नाश्ता होत राहील ग, आधी आम्हाला आमच्या जीजूंना भेट. आहेत कुठे ते? तेच तर, कुठे आहे तुझा नवरोबा? म्हणजे तुझे मिस्टर कुठे आहेत? दिव्यताई, मी बोलून आणू का? बरं जा, बोलवून आण. हो. हळू जा रे. तुला पळतोय बघ, छोटा पॅकेट बडा धमाका. माझा सुपर हिरो कुठे गेला? धनदादा, धनदादा! निविताई, निविताई! काय रे, काय घाबरतोस काय? ओळखलं नाही का मला? सोड माझा पाय, सोड! अरे मी तुझा धन्या दादा आहे, असं काय करतोयस? नाही, तू धनदादा असू शकत नाही. अरे बघ ना, मिशी आहे, दाढी आहे, बघ नीट बघ. तू थांब, एक मिनिट थांब. अरे आता तरी ओळखलंस का? मग तू विलन सारखा का दिसतोयस? काय विलन सारखा? हो, माझ्या कार्टून मध्ये एक विलन आहे, तो सेम तुझ्या सारखा दिसतो. हो का? छोटा भीम. हा, काय काम काढलंस? अरे निविताईच्या मैत्रिणी आलेत, त्यांना बघायचंय तुला. काय मला बघायचंय? कशाला? मला काय माहिती, निविताईनं तुला लवकर बोलवलंय. हा थांब, जाऊया, थांब. ये चल, ये. तुझा नवरा पण तुझ्यासारखा इंटेरियर डिझायनर आहे का? नाही ग, मला वाटतंय तिने डॉक्टरच बघितलं असेल किंवा इंजिनियर वगैरे. हो हो, खरंच
आपल्या निवीला अभ्यासाची इतकी आवड आहे म्हणजे तिने तसाच बघितला असणार हुशार, एखाद्या मोठ्या पोस्टवर असणारा. धना दादा तू उभा काय, चल ना. असे मला ना खाली खूप काम आहेत. तू जा, मी नंतर येतो. हा जा. अरे त्यांनी तुला भेटायला बोलवलंय, चल. अरे असे मी नंतर भेटेन त्यांना. तू जा जा. चल अरे, चल चल चल. धन्या, आत ये ना. तिथे का उभा आहेस? निवी ते मी असंच आलो होतो. अरे माझ्या मैत्रिणी आल्या आहेत, त्यांना तुला भेटायचंय. ये. निवी मला ना खाली खूप काम आहेत, मी नंतर येतो. हा. अरे 2 मिनिटं भेटून जा, जास्त वेळ नाही लागणार. ये. मॅडम तुमची गाडी रिपेअर झाली आहे, चेक करू शकता, खाली आहे. निवी, तू गाडी पण घेतलीस? आता नवरा श्रीमंत असल्यावर गाडी तर घेणारच ना. एक मिनिट. असं का बोलतोयस तू धन्या? गप निवी. पूजा, श्रुती, हा माझा नवरा आहे, यशोधन नाईक. आणि हा डॉक्टर, इंजिनियर, इंटिरियर डिझायनर, मोठा अधिकारी वगैरे नाहीये. ह्याला गाड्यांची खूप आवड आहे. हा एक मेकॅनिक आहे आणि त्याचं स्वतःचं गॅरेज आहे. काय? मेकॅनिक? हो. हा माझा लहानपणापासूनचा मित्र आहे. आणि तुम्हाला अगदी खरं सांगायचं तर माझं ठरलेलं लग्न काही कारणांमुळे भर मांडवात मोडलं. आणि माझा हा मित्र धन्या पाठचा पुढचा जराही विचार न करता त्याच मांडवात माझ्याशी लग्न करायला तयार झाला, लोकांनी बोल लावू नये म्हणून. त्यामुळे हा मेकॅनिक असला तरी माझ्यासाठी कुठल्याही पोस्टपेक्षा हा बेस्ट आहे. यशोधन, यू आर ग्रेट. खरंच तुम्ही खूप भारी आहात. हो खरंच, स्वतःच्या सुखासाठी पुढे पुढे करणारे खूप असतात, पण दुसऱ्याच्या दुःखाला आपलंसं करण्यासाठी पुढे येणारे तुमच्यासारखे खूप कमी. आयुष्यात पोस्ट महत्वाची नाही, माणसाला माणूस म्हणून समजून घेणारा हवा. खरा जोडीदार तर तोच असतो जो अडचणीच्या वेळी आपल्या पाठीशी उभा असतो. आणि या बाबतीत निवी, तू खरंच खूप भाग्यवान आहेस. आणि हो, आजपासून मी तुम्हाला जीजू म्हणणार आहे बरं का. आणि हो, तुमच्या गॅरेजमध्ये एखादी छानपैकी सेकंड हँड गाडी आली ना की मला नक्की सांगा. हा हो सांगेन ना, नक्की सांगेन. आणि मी निवीची मैत्रीण आहे, मला डिस्काउंट प्राइस मध्ये मिळायला हवी. हा दे ना, डिस्काउंट पण देईन. बघितलंस पूजा, आपल्या निवीची निवड कधीच चुकणार नाही. तिने खरंच श्रीमंत नवरा निवडला. खरंच धन्या, तुझ्याशी लग्न करून मी श्रीमंत झाले, कारण तुझ्यासारखा मित्र माझ्यासोबत आहे. मला माहितीये, मला वाईट वाटू नये म्हणून तू स्वतःची खरी ओळख माझ्या मैत्रिणींपासून लपवत होतास. पण मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे धन्या. तुझ्या चेहऱ्यावरच्या ग्रीसला सुद्धा एक ना एक दिवस सोन्याचा मुलामा चढेल. मला विश्वास आहे तुझ्यावर. चला, गरमागरम चहा घ्या लवकर.
चहा. वहिनी आज तुम्ही चहा घेऊन आलात? मग आज म्हटलं माझे 2 भाऊ गॅरेज मध्ये नक्की काय काम करतायत हे बघून येऊया, म्हणून आणला आज चहा. गुंड्या कुठे आहे? तो नाही दिसत आहे. तो गाडी द्यायला गेलाय, येतोय. बरं, मग त्याचा चहा झाकून ठेवते, त्याला आठवणीने घ्यायला सांग. थँक्यू. वहिनी तुम्हाला माहिती आहे, तुमचं आणि दादाचं लग्न झाल्यापासून ना आमचे जास्तच लाड होत आहेत. मग कसे नाही होणार तुमचे लाड? माझे लाडाचे भाऊ आहात दोघे जण. हा. आले हा? दादा मी येतो जरा. तू कुठे चाललायस? ते बिस्किट बिस्किट घेऊन येतो. बिस्किट? ते गुंड्या, त्याला बिस्किट लागतं चहा सोबत. आता येईल ना तर नखरे करेल की बिस्किट नाही म्हणून. तर बिस्किट मी घेऊन येतो लगेच 2 मिनिटात येतो. हा. निवी तू उभी काय? बस ना, बस. मी इथे बसायला नाही आली. मला तुला काहीतरी विचारायचंय धन्या. काय विचारायचं? तू माझ्या मैत्रिणींसमोर असं का बोललास रे? निवी हे बघ, तू एवढी शिकलेली आहेस, एवढ्या चांगल्या कंपनीत कामाला आहेस, आणि मी तुझ्या समोर काहीच नाही ग. तुझ्या मैत्रिणींसमोर तुला कमीपणा वाटू नये म्हणून मी. यापुढे स्वतःला कमी समजलास ना धन्या, तर बरं नाही होणार. आत्ताच सांगतेय. मला तुझी लाज वाटते असं वाटूच कसं शकतं रे तुला? आणि डिग्री, शिक्षण ह्या सगळ्या गोष्टींनी माणसं मोठी झाली असती ना तर सचिन तेंडुलकर कधीही बेस्ट क्रिकेटर झाला नसता. धीरूभाई अंबानी तेही फार शिकले नव्हते धन्या, तरी त्यांनी त्यांच्या आयुष्यात काय काय करून दाखवलं, आणि त्याच्यापुढे त्यांचं शिक्षण काहीच नव्हतं रे. त्यांच्या हाताखाली कामाला हजारांनी माणसं होती, आणि जरी तू तुझ्या आयुष्यात मोठा माणूस नाही झालास ना तरी मला काहीच प्रॉब्लेम नाहीये धन्या. तू ऑलरेडी माझ्यासाठी बरंच काही केलंयस रे. तू आधीपासूनच माझ्या नजरेत मोठा आहेस धन्या, आणि नेहमी राहशील. सॉरी निवी, मी यापुढे स्वतःला कधीच कमी समजणार नाही. समजूनच देणार नाहीये मी तुला. आणि परत तू असं बोललास ना, बघ फक्त बायकोचा चांगलाच ओरडा खावा लागेल मग. तुमचं झालं की सगळे कप वर घेऊन ये, आठवणीने. तू कर तुझं काम, मी येते. तुम्हाला सांगायलाच पाहिजे, त्याशिवाय तुमच्या प्रेमाची गाडी संसाराच्या हायवेवर येणार कशी? आता काहीही करून तुला तुझ्या प्रेमाची कबुली द्यावीच लागणार आहे. निवी थांब. निवी, मला तुला काहीतरी सांगायचंय. काय सांगायचंय? बोल. ते मी. काय रे, काय झालं? निवी, तुला हे सांगायचंय की मी. निविताई, माझ्या शाळेतून फोन आलाय. शाळेतून फोन? हॅलो, तुम्ही निवेदिता बोलताय ना? हो मॅडम, मी निवेदिता बोलतेय. तुम्ही असीमच्या स्कूलसाठी एन्क्वायरी करायला आला होतात ना? आपण भेटलोय आधी. हो हो मॅडम, ओळखलं मी तुम्हाला. बोला ना. याआधी मी असीमच्या आईला फोन करायचा प्रयत्न केला, पण नंतर मला असं कळलं की त्या या जगात नाहीयेत म्हणून. खूप वाईट झालं. पण नंतर मला असं कळलं की असीम तुमच्या जवळच राहतो. काही काम होतं का? कशाबद्दल फोन केलाय? अहो, असीमच्या ऍडमिशन बद्दल. म्हणजे मी समजले नाही. अहो म्हणजे असीमची सीट आम्ही रिझर्व ठेवली अजूनही. तुम्ही त्याला शाळेत पाठवू शकता. काय? हो,
अहो तुम्ही उद्यापासूनच त्याला शाळेत पाठवू शकता. मी तुमचे उपकार कसे मानू मला खरंच कळत नाहीये हो. तुम्ही आता फोन केला नसतात ना तर मी डायरेक्टली पुढच्या वर्षी त्याची ऍडमिशन घेणार होते. काय? पण का? अहो ऍडमिशनच मिळत नव्हतं. हो ना, मग उद्यापासून असीमला शाळेत घेऊन या. त्याचं ना वर्ष फुकट जाऊ नये असंच वाटतंय मला. हो मॅडम, उद्यापासून आणते त्याला शाळेत. थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. निवी काय काय झालं? असीमला ऍडमिशन मिळालं. काय? त्या मॅडम आहेत माहितीये, त्यांना मी मध्ये भेटायला गेले होते, त्यांचा फोन आला होता. त्यांनी असीमसाठी शाळेत सीट रिझर्व करून ठेवली होती. अरे वा, ही तर खुश खबर आहे. उद्यापासून असीम पण त्याचं दप्तर, वॉटर बॅग, युनिफॉर्म घालून शाळेत जाणार आहे, हो की नाही? पण तो उद्यापासून शाळेत जाणार आहे म्हणजे आज त्याची शाळेची तयारी करायला हवी. काय हवं नको ते सगळं बघायला हवं. धन्या, तू माझी मदत करशील ना रे? हो आपण करूया ना. तुम्ही व्हा पुढे, मी सगळं आवरून येतो. चल 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 असीम. निविताई, म्हणजे आता मी उद्यापासून शाळेत जाणार? हो, उद्यापासून तू शाळेत जाणार आहेस असीम. एक्साइटेड आहेस की नाही? ह्याच्या तर सगळ्या वया अर्धवट भरलेल्या आहेत. आपल्याला नवीन आणाव्या लागतील रे. निवी, काय काय लागतं ना ते मला एकदा सांग, म्हणजे मी लिस्ट तयार करतो. आपण एक काम करूया का? काय? या वहीतली उरलेली पानं काढून आपण एक वेगळी वही करूया का? म्हणजे ही पानं वेस्ट नाही होणार रे. नाही, तुझी आयडिया चांगलीच आहे, पण बाकीच्या गोष्टी पण आणाव्या लागतील ना. म्हणजे वॉटर बॉटल, आपलं ते ड्रॉइंग बुक, पेन्सिल्स, खोड रबर, ह्या गोष्टी पण लागतील ना. सांगते. त्याला उद्या डबा पण लागेल. मी किचन मध्ये जरा बघून येऊ. बर जा. आलेच. रसीम, तुला काय काय लागतं मला सांग, मी लिहून घेतो. डबा, यातला एक डबा घेऊ कमी? नाही, हे सगळे डबे आमचे. बरं, मी दुसरा शोधते. असीम, 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 काय? उद्या तू हा डबा देशील? उद्या शाळा झाल्यावर मी दुसरा डबा घेऊन येते. ओके? ताई, जा आलं. जरा मनासारखं झालं नाही की तोंड वाकडं. काय झालं आता परत? काय ते बघा तुम्हीच. असीम, हे बघा, आय प्रॉमिस मी तुला उद्या नवीन डबा आणते. फक्त एकच दिवस, उद्या पुरता हा डबा घेऊन जा ना. हो असिम, उद्या नक्की आणू. ताई, मला हा डब्बा चालेल, पण माझा युनिफॉर्म इथे नाहीये. धन्या, त्याचा युनिफॉर्म तर आईकडेच राहिला. माझं एक काम कर ना, तू घेऊन ये ना आईकडून. हो. निवी, तू एक काम का नाही करत? तूच जाऊन आण ना. म्हणजे कसं, असीमचा युनिफॉर्म कुठे ठेवला हे तुलाच माहितीये, आणि मी जाऊन आणणं ते बरं नाही वाटत ग. म्हणजे मी असीमचा युनिफॉर्म मागितला आणि तुझ्या आईने परत, कळतंय ना तुला? बरोबर बोलतोयस तू, मीच घेऊन येते. चल असीम, पटकन घेऊन येऊया. नाही ताई, मला त्या घरी नाही यायचं. असीम, मी आहे ना तुझ्या सोबत, आणि मी तुला वचन दिलंय की नाही की मी सोबत असताना तुला कोणी काही नाही करणार. चल पटकन. असीम, तुझी निविताई बरोबर बोलते, विश्वास ठेव तिच्यावर. बरं चल, पटकन युनिफॉर्म घेऊन येऊया. ये चल. ताई, चल असीम, ताई नको ताई. लवकर येऊ आपण. चल. ताई नको ना. असीम, का घाबरतोयस? मी म्हणाले ना, मी असताना तुला इथे कोणी काही करणार नाही. माझ्यावर विश्वास आहे ना? हो ताई, आहे विश्वास. चल मग. आत ये ना. मी आत नाही येणार. असीमच्या शाळेचा युनिफॉर्म न्यायला आले मी. युनिफॉर्म देते ना मी.
तू आत तरी ये. युनिफॉर्म घेतोय म्हणजे शाळेत जाणार का? वा वा छान. तूही ये रे आत. ये. आई प्लीज हे सगळं बोलू नकोस. आधीच गोड बोलून तू असीमला फसवलंयस आणि आता माझ्याशी मुद्दाम गोड बोलून नातं जपण्यासाठी असं सगळं बोलू नकोस. मी विरघळणार नाहीये. मी अगं असं का म्हणतेस? मी तुझ्याशी मुद्दामून नाही. असीम, बेडरूमच्या कपाटामध्ये उजव्या बाजूला तुझा युनिफॉर्म होता, आठवतंय तुला? जा घेऊन ये जा. नाही तर तू पण चल ना आत. असीम, मी तुला बोलले ना, तुझी निविता इथे तुझ्या सोबत असताना तुला कोणी काही बोलणार नाही आणि तुला कोणी हातही लावणार नाही.